प्रिय बंधू आणि भगिनींनो, रामकृष्ण हरी माऊली. बंधू आणि भगिनींनो, मोबाईलमुळे जग जेवढ्या जवळ आलेलं आहे तेवढंच लांब गेलेलं आहे. आधीचा काळ होता की मोबाईल नव्हता आणि त्यामुळे लोकांना एकमेकाशी संपर्क साधता येत नव्हता. बरेचदा एकमेकांना भेटणं होत नव्हतं आणि बोलणं देखील होत नव्हतं. परंतु आज मोबाईलमुळे जग एवढं जवळ आलेलं आहे की केव्हाही आपण कोणत्याही क्षणी आपल्या लोकांशी बोलू शकतो आणि आपण संवाद साधू शकतो. तर बऱ्याचदा आपण वर्ष जेव्हा आपण चेहरा एकमेकांचा पाहू शकत नव्हतो, परंतु आज असा काळ आलेला आहे की मोबाईलमुळे आपण कोणत्याही क्षणी आपल्या जवळच्या माणसांचा चेहरा पाहू शकतो आणि त्यांच्याशी पाहून बोलू शकतो आणि त्यांच्याशी घरच्यासारखा संवाद साधू शकतो. परंतु आपण आज एकमेकांच्या जेवढ्या जवळ आलो आहोत तेवढ्याच आपण लांब देखील गेलो आहोत. आजकाल मागे जेव्हा आपल्याकडे मोबाईल नव्हता तेव्हा आपण घरी तासनतास एकमेकांशी सायंकाळी बसून गप्पा करत होतो, एकमेकांशी संवाद साधत होतो आणि प्रेमाने एकमेकांची आपुलकीने विचारपूस करत होतो. परंतु आज मोबाईलमुळे आपण खूप एकमेकांशी बोलणं एवढं कमी केलेलं आहे की घरच्या घरी माणसाला आपल्या सोबतच्या लोकांना काय समस्या आहे, त्यांना कोणता त्रास होत आहे किंवा कुठले प्रॉब्लेम्स आहे किंवा कोणता त्रास होत आहे आणि त्याचा सामना करत आहे हे देखील माहीत नसते. कित्येक दिवस आपण एकमेकांशी संवाद साधू शकत नाही, कारण आपला जास्तीत जास्त वेळ आजकाल आपण मोबाईलमध्ये घालवत असतो. बरेचदा आपण इतरांच्या रील्स बघण्यात घालवत असतो किंवा व्हिडिओ पाहण्यात किंवा मोबाईलमध्ये फिल्म्स आणि नाटकं बघण्यात देखील आपण बराचसा वेळ आपला मोबाईलच्या माध्यमातून घालवत असतो. परंतु आपल्या घरच्या लोकांशी आपण तेवढा पाहिजे तसा संवाद साधत नाही. जितकं जग जवळ आलेलं आहे तेवढंच लांब गेलेलं आहे. एक काळ असा होता की आपण लांबच्या व्यक्तींशी वर्षानुवर्ष कितीतरी वर्ष बोलू शकत नव्हतो. जर आपला खूप लांब व्यक्ती असेल राहत किंवा आपला नातेवाईक खूप लांब राहत असेल, अतिशय लांब असेल, त्यांचा आपल्याशी खूप महिनोन्महिने आपल्याशी संवाद होत नव्हता किंवा आपण त्यांच्या कानाने त्यांचा आवाज देखील ऐकण्यासाठी आपण तरसून जात होतो किंवा आपण ऐकू शकत नव्हतो एवढ्या लांब असल्यामुळे. परंतु आज मोबाईलमुळे असं झालेलं आहे की आपण आपल्या नातलगांचा आवाज केव्हाही कोणत्याही क्षणी ऐकू शकतो आणि त्यांचा चेहरा देखील केव्हाही कोणत्याही क्षणी बघू शकतो. आज असा काळ बदललेला आहे. मोबाईलमुळे जग एवढं जवळ आलेलं आहे की आपण कधीही कोणत्याही क्षणी आपल्या नातलगांशी बोलू शकतो, संवाद साधू शकतो. परंतु जितकं आपण एकमेकांच्या जवळ आलेलो आहोत तेवढंच आपण एकमेकांशी दूर झालेलो आहोत. आधी लोक एकमेकांच्या घरी 8-8 दिवस राहायचे. लग्न असलं किंवा कोणते कार्यक्रम असले किंवा सुखादुःखाचा वेळ असला की 8-8 दिवस एकमेकांशी राहत होतो. आपुलकीने त्यांच्याशी संवाद साधत होतो आणि त्यांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु आज जेव्हा मोबाईलचा काळ आलेला आहे, आपण फक्त मोबाईलनी संवाद साधतो, बोलतो. परंतु जेव्हा खरंच वेळ असते त्या व्यक्तीसोबत जवळ बसून आपण 4 शब्द त्याच्यासोबत घालवत नाही. आपण मोबाईलवरून 2 शब्द बोलतो आणि मग पुरे करतो. परंतु त्यामुळे आपण जेवढं जवळ आलेलो आहोत तेवढंच लांब गेलेलो आहोत. कारण एक काळ असा होता की जेव्हा आपण लांब राहत होतो तर 4 वर्षातून जरी भेटत असलो तरी मन मोकळ्या आपुलकीने गप्पा करत होतो, एकमेकांचं सुख-दुःख वाटून घेत होतो आणि एकमेकांच्या दुःखात सहभागी राहत होतो आणि जर कोणाला दुःख असलं की त्यांच्या पूर्ण सोबत राहत होतो. ज्यांच्या दुःखाचं आपण दुःख कमी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होतो. परंतु आज मोबाईलमध्ये फक्त एक स्टेटस टाकला जातो आणि बस त्या स्टेटस टाकल्यानंतर आपण सर्व विसरून जातो की कोणाच्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे, कोणाला कोणता त्रास होत आहे हे आपण बघत नाही. म्हणजेच मोबाईलमुळे जेवढा व्यक्ती एकमेकांच्या जवळ आली आहे तेवढाच एकमेकांशी दूर गेलेली आहे. बंधू आणि भगिनींनो, हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.